शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी गहू पिकाची खूप मोठ्या प्रमाणावरती पेरणी वगैरे केलेली आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर खास करून शेतकरी गव्हाकडे एवढं काही लक्ष त्यामध्ये देत नव्हते. फक्त गव्हाला पाणी, एखादं तणनाशक मारलं की तेवढ्यावरती गहू त्यामध्ये येऊन जायचा. आजकाल शेतकरी अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करत आहे आणि परिणामी गव्हाचं चांगलं उत्पन्न देखील त्यामध्ये येत आहे. आता शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला आज एक असा खास करून एक फॉर्म्युला सांगणार आहे. हा फॉर्म्युला जर तुम्ही तुमच्या गहू पिकाला जर वापरलेला असेल, तर निश्चितच या ठिकाणी तुमचं जे काही गव्हाचं उत्पन्न असणार आहे हे साधारणपणे 25 ते 30% निश्चितच त्यामध्ये वाढणार आहे. अतिशय छान त्यामध्ये फॉर्म्युला असणार आहे. एकदम सोपा फॉर्म्युला असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. गव्हाचं जर तुम्हाला उत्पन्न वाढवायचं असेल तर ह्या एका फॉर्म्युल्यामुळे तुमचं गव्हाचं अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न त्यामध्ये वाढू शकतं. ते कसं हे देखील त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, गव्हाचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर नेमकी काय गरजेचं आहे? सर्वात पहिली गोष्ट की गव्हाचा चांगला फुटवा होणं गरजेचं आहे. गव्हाचा जर चांगला फुटवा झालेला असेल तर तुम्हाला जास्त ओंब्या मिळेल. ओंब्या जास्त मिळाले तर तुम्हाला दाणे जास्त मिळेल. परिणामी तुमचं जे काही येणार आहे उत्पन्न हे चांगलं त्यामध्ये येऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, एक जो काही फॉर्म्युला असणार आहे, आपण मागच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना रेकमेंडेड केला होता. ज्या शेतकऱ्यांनी वापरला, स्वतः ह्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यामध्ये कमेंट करून सांगितलं होतं की अतिशय छान त्यामध्ये रिझल्ट आले दादा. आता त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मी सांगत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस साधारणपणे गहू आपला 35 ते 30 दिवसांचा होत असतो, तर अशा वेळेस आपल्याला अमोनियम सल्फेट आणि झिंक सल्फेट ह्या खताचा वापर आपल्या गहू पिकाला त्यामध्ये करायचा आहे. आता हा शेतकरी मित्रांनो नेमकी वापर केव्हा करायचा आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. ज्यावेळेस तुम्ही गव्हाला तणनाशक मारत असता साधारणपणे 20 ते 25 दिवसानंतर, ते तणनाशक मारल्यानंतर अनेक वेळेस तुमचा गहू पिवळा देखील पडला जातो आणि गव्हाला झटका देखील बसला जातो. गव्हाची वाढ देखील थांबली जाते. त्याच्यानंतर शेतकरी जे पुढचं पाणी येतं, त्या पुढच्या पाण्याला हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. 1 एकरसाठी अमोनियम सल्फेट आपल्याला 30 किलो घ्यायचा आहे आणि याच्यासोबत झिंक सल्फेट आपल्याला त्यामध्ये 5 किलो घ्यायचा आहे. त्या दोन्ही खतांच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो, तणनाशकमुळे बसलेला जो काही झटका असतो तो झटका देखील जातो, पिवळेपणा देखील निघून जातो. पण शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबरीने गहू पिकाचा जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढायला ह्या फॉर्म्युल्यामुळे फायदा होत असतो. तर शेतकरी मित्रांनो, जे काही अमोनियम सल्फेट आहे, बऱ्याच वेळेस शेतकरी युरियाचा त्यामध्ये वापर करत असतात. युरिया तुम्ही आज टाकला तर 24 तासामध्ये काम करतो आणि त्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये त्याचं काम करायचं त्यामध्ये संपून जातं. पण अमोनियम सल्फेट शेतकरी मित्रांनो असं आहे की हे पिकाला हळूहळू त्यामध्ये नायट्रोजन उपलब्ध करून देत असतं, जे की गहू पिकासाठी अतिशय फायद्याचं आहे. प्लस शेतकरी मित्रांनो, अमोनियम सल्फेटमुळे काय होत असतं की जमिनीचा जो काही पीएच लेवल आहे, पीएच लेवल कमी होत असते आणि परिणामी जमिनीतून उपलब्ध होणारे जे काही झिंकचं प्रमाण आहे हे तुमच्या गहू पिकाला जास्तीत जास्त व्हायला देखील फायदा होत असतो. त्यासाठी अमोनियम सल्फेट अतिशय त्यामध्ये गरजेचं आहे. तर झिंक सल्फेट नेमकी काय काम करणार आहे त्याचे देखील फायदे समजून घ्या. झिंक सल्फेटमुळे शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने गहू पिकाचा फुटवा करण्यासाठी, जसं की गव्हामध्ये जे काही असणारे हार्मोन्स आहे त्याच्यामध्ये ऑक्सिन असेल, आयए असेल, त्यानंतर सेल डिव्हिजन करण्याची जी काही प्रोसेस वगैरे आहे, त्या सगळ्या प्रोसेस करण्यासाठीचं जे काम करत असतं ते म्हणजे की झिंक सल्फेट करत असतं. त्यासाठी गहू पिकाला झिंक देणं अतिशय त्यामध्ये गरजेचं आहे आणि त्यातले जर तुम्ही सल्फेट फॉर्ममध्ये दिलेलं असेल तर अतिशय उत्तम. तर याच्यामुळे शेतकरी मित्रांनो काय होणार की जे काही ऑक्सिन वगैरे असणार आहे हे ज्यावेळेस हार्मोन्स ऍक्टिव्ह होतील, हार्मोन्स ज्यावेळेस बनतील जास्त प्रमाणात, त्यावेळेस तुमच्या गव्हाला नवीन जास्तीत जास्त फुटवे निघणार आहे आणि परिणामी गव्हाला जास्त फुटवे असेल तर जास्त ओंब्या लागेल आणि गव्हाचं उत्पन्न देखील जास्त यायला फायदा होणार आहे. यासाठी हा फॉर्म्युला शेतकरी मित्रांनो एका एकरला ह्या वर्षी त्यामध्ये तुम्ही वापरून पहा. आपल्याला एकरी वापरत असताना अमोनियम सल्फेट 30 किलो घ्यायचा आहे आणि याच्यासोबत झिंक सल्फेट आपल्याला 5 किलो घ्यायचा आहे. दोन्ही एकत्र करून सांगितलेली जी काही वेळ आहे ह्या वेळेमध्ये वापरा. 1 एकरला वापरा आणि 1 एकरला वापरू नका, जेणेकरून पुढच्या वर्षी तुम्हाला रिझल्ट त्यामध्ये स्पष्टपणे क्लिअर लक्षात येईल. ज्या क्षेत्राला वापरले असेल निश्चितच त्याचं तुमचं साधारणपणे 25 ते 30% जास्त उत्पन्न या ठिकाणी यायला फायदा होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, पेरणी करताना जर खत व्यवस्थापन केलेलं असेल आणि नंतर एवढं जर खत व्यवस्थापन केलं तर बाकी दुसरं काही करायची गरज नाही. फक्त गव्हाला एखाद्या वेळेस काळा मावा वगैरे पडला तर त्यावेळेस एखादी फवारणी करा. एवढ्या देखील जरी तुम्ही ट्रीटमेंट केली असेल तरी सुद्धा तुम्हाला गव्हाचं चांगलं उत्पन्न या ठिकाणी येऊ शकतं. सांगितलेला फॉर्म्युला आवश्यकतेमध्ये वापरून पहा शेतकरी मित्रांनो. गहू पिकातल्या इथल्या जर काही समस्या असेल तर खाली कमेंट करून निश्चित त्यामध्ये विचारू शकता आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. धन्यवाद.